हो, काल आम्ही त्यांना परफ्यूम भेट म्हणून द्यायला गेलो, पण केवळ आम्ही फ्री देतोय म्हणून त्यांनी तो घेतलाच नाही. तर मित्रांनो, झालं असं की आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतनं देवगावकर फाउंडेशनने निसर्ग छाया नावाचं एक जे फक्त ज्येष्ठ नागरिकांकरता एक रिसोर्ट डेव्हलप केलेलं आहे. त्या रिसोर्टच्या माध्यमातून एक ज्येष्ठ नागरिकांकरता महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता. तिथे आम्हाला जाण्याचा एक योग आला. मित्रांनो, या मेळाव्यादरम्यान आम्हाला दादांना प्रत्यक्ष भेटण्याचं एक भाग्य लाभलं. त्या भेटीदरम्यान आम्ही एक कृतज्ञता, त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता म्हणून त्यांना एक परफ्यूम गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. तर ते जेव्हा आम्ही त्यांना गिफ्ट देत होतो तेव्हा ते म्हटले की हा जर तुम्ही मला फ्री देणार असाल तर मी हा अजिबात घेणार नाही. याची काय ती योग्य किंमत मला सांगा, मी तो तुमच्याकडनं विकत घेईन आणि तुम्ही विकत देणार असाल तरच मी हे स्वीकारेल, अदरवाईज मी स्वीकारणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दादांनी अक्षरशः मला त्या परफ्यूमचा जो काही MRP छापलेला भाव होता तो भाव त्यांनी मला दिला. तर या छोट्याशा प्रसंगातनं आम्ही एक मात्र शिकलो की दादांचं व्यक्तिमत्व आणि वलय इतकं मोठं कसं. या गोष्टींकरता देवगावकर कुटुंबियांचं खरंच मनापासून धन्यवाद की त्यांच्यामुळे हा योग निर्माण झाला. आणि शेवटी दादांकडनं एकच गोष्ट शिकलो की माणसाची किंमत ही दिली जाते, ती मागितली जात नाही.